नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात महापुराच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालंय. मात्र शासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत. मागील वर्षी याच दिवशी आलेल्या महापुरात संपूर्ण हसनाळ गाव पाण्याखाली गेलं होतं आणि 5 जणांचा मृत्यू झाला होता. वर्षभरानंतर हे पुनर्वसन, पक्की घरं, नुकसान भरपाई आणि इतर मागण्या प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हसनाळ गावाला मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचं स्वरूप आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पुन्हा एकदा महापुराच्या जखमा आणि प्रशासनाच्या आश्वासनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी याच दिवशी हसनाळ गावाला भीषण महापुराचा फटका बसला होता. अख्खं गाव पाण्याखाली गेलं होतं आणि या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. महापुरामुळे गावकऱ्यांच्या घरांचं, संसारोपयोगी साहित्यांचं आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं होतं. या दुर्घटनेनंतर शासन आणि प्रशासनाकडून मदत, पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत आश्वासनं देण्यात आली होती. मात्र आज या घटनेला वर्ष पूर्ण झालं असतानाही अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अजूनही अनेक पूरग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं नाही, पक्की घरं मिळालेली नाहीत, घरातील साहित्य आणि दगावलेल्या जनावरांच्या नुकसानीचा मोबदला मिळालेला नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. यासोबतच घरकुल आणि वाढीव मावेजाच्या मागण्याही प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मागण्यांकरिता ग्रामस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संतप्त ग्रामस्थांनी लेंडी नदी परिसरात आंदोलन सुरू केलं आहे. प्रशासनाचं लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हसनाळ गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावं आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी याकरिता प्रशासनाकडून चर्चा आणि समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महापुराला 1 वर्ष झालं, परंतु पूरग्रस्तांच्या आयुष्यातील संकट संपलेलं नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. आता प्रशासन पूरग्रस्त कुटुंबियांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणार का आणि हसनाळच्या पुनर्वसनाचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. 1 वर्षाच्या महापुराने हसनाळ गावाला मोठा धक्का दिलाय. आज वर्षपूर्तीनंतरही पुनर्वसन आणि नुकसान भरपाईचे प्रश्न कायम असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे संतापाचं आंदोलन उभं राहिलं आहे. आता प्रशासनाने केवळ आश्वासन न देता पूरग्रस्तांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार का, हा खरा सवाल आहे.